तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. सकाळचे तुम्ही पाहू शकता 6:30 वाजलेले आहेत आणि मी सकाळचं आज तुमच्यासोबत माझं डेलीचं रुटीन सकाळी 6:30 ते 11:30पर्यंतचं किंवा 12पर्यंतचं जे कसं असतं ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता असा जो काही एरिया आहे तो आमच्या म्हणजे रूमच्या बाजूचा किंवा आमच्या सोसायटीच्या बाजूचा दिसतो. तर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घराच्या समोरून सूर्यप्रकाश एकदम स्पष्ट दिसतो आणि घरात ऊनसुद्धा येतं सूर्य उगवल्यानंतर तर सकाळचे आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून तर झालेलीच आहे. तर आता बाकीचं सगळं काय आपण पाहूया. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे आणि ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर हे बघा, हे आसन दिसते ना तुम्हाला बसायचं. तर आता थंडी वगैरे खूप वाढली, गावाला तर खूप वाढली. पहिलं कसं गावाला सारवण वगैरे असायचं तर एवढं काही गार लागत नव्हतं. पण आता जिथं बघाल तिथं फरशी आहे आणि सगळ्यात म्हणजे फरशी म्हणजे सगळ्यांना म्हणजे कष्टाची कामं नको आहेत, फरशी पाहिजे. प्रत्येक महिलेला वाटतं आपलं घर स्वच्छ सुंदर असावं. मग त्या फरशीवर बसलं की सकाळचं खूप गार लागतं. मग हे बसण्यासाठी आम्ही आसन आणले. तर हे जे गुलाबी तुम्ही बघताय ना माझ्या हातात आहे ते मी स्वतः हाताने तयार केलेलं आहे. मॅक्रमचं आहे ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि त्याच्याविषयी म्हणजे तुम्ही मला माहिती विचारू शकता. तर चलो आता आपण सुरुवात करूया. तर सकाळची सुरुवात ही चहानं होत असते, प्रत्येकाचीच चहानं होते. तर तुम्ही म्हणाल एवढा का चहा ठेवला आहे. तर प्रत्येक महिलाने आपल्या घरासाठी किंवा संसारासाठी कसा हातभार लागेल याचाच विचार करत असते. तर मी पण तो विचार करूनच हे बघा, आम्हाला ना कंपनीची ऑर्डर असते सकाळची चहाची 40 ते 45 कप मला तिथं चहा द्यावा लागतो. मग तोच मी तयार करून घेतो सकाळचा. तर कुठून नाही कुठून तरी थोडाफार हातभार लागला तरी, आणि सिटीत राहायचं गावापासून दूर म्हणल्यावर ना असं काही नाही काही तर नियोजन करावंच लागतं. आणि काय असं कष्टाचं काही काम नाही, कारण इकडं भाजी वगैरे करूच तर दूध वगैरे छान असं तापत राहते मस्त, आणि तापल्यानंतर 5-10 मिनटाचं काम आहे, जास्त असं काही काम नाही. तर दिवसभरात घरी आपण मुलाला सांभाळून किंवा काय म्हणतात त्याला सगळं घरातलं बघून एकदम घरामध्ये सेफ राहून दिवसभरात आपल्याला 400 किंवा 450 रुपये कोण देणार आहे, नाही का. तर अशा पद्धतीनं, आणि ते पण सकाळी फक्त 10 ते 15 मिनटात. तर मला तर हे खूप आवडतं, कारण लोकांच्या तिकडं जायचं यायचं वेगळं, सगळ्या गोष्टी वेगळ्या, आणि आपलं मूल लोकांकडे ठेवायचं त्यापेक्षा सगळं काही एकदम सेफली घरात, आणि पैसेसुद्धा थोडेफार आपल्याला खर्चाला मिळतात. त्यामुळे ही कंपनीला चहा असतो, जिथं पिलूचे पप्पा जातात ना तिथंच हा चहा असतो द्यायला. तर आता भाजी वगैरे मी करून घेतली होती, भात भाजी सगळं झालं होतं. आता फक्त चपाती लाटायची होती मला. आणि प्रत्येक महिलेचं डेलीचं रुटीन हे असंच असते, म्हणजे सकाळचं कामाला जाणं जे गावापासून दूर आहेत का नाही, म्हणजे शहरात नोकरीसाठी याच्यासाठी आलेले, तर त्या प्रत्येक महिलेचं हेच रुटीन असतं. तिचा पती हा कामाला जात असतो प्रत्येक महिलेचा, किंवा नसेल जरी जात, थोडं लेट जरी जात असेल किंवा 8-9 वाजता, पण डबा करणं किंवा स्वयंपाक करणं ही प्रत्येकाची गृहिणीची जबाबदारीच असते. मग तो आपण गावाला असतो किंवा कुठेही असो, चहा पाणी नाश्ता झाला का चपाती भाजी भात हे तर चालूच असतं. दिवसभराचं डेली रुटीन म्हणजे बायकांना कामच ते असतं स्वयंपाकाचं. आणि ते सगळं बघून नंतर दुपारी जो काही वेळ मिळतो त्यामध्ये ज्या त्या बायका आपला काही प्रोफेशनल बिझनेससुद्धा सांभाळतात. तर आता मी चपात्या वगैरे इथं बनवून घेते आणि डबा वगैरे यांचा तयार करते, कारण सकाळची खूप घाई असते मला. आणि पहिल्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन असते की शौर्य उठू नये. जोपर्यंत माझा डबा वगैरे होतो आहे तोपर्यंत शौर्य अजिबातसुद्धा उठला नाही पाहिजे, कारण शौर्य उठला का त्याचं सगळं करावं लागतं. त्याला वॉशरूमला आणि तिकडून जातो त्याचा तो, पण तरी पण आंघोळ वगैरे घाला, ब्रश करायला म्हणजे लक्ष द्यायला लागतं ना त्याच्याकडे. मग ते सगळी कामं माझ्या घरातले खोळंबून राहतात. मग शौर्य उठेपर्यंत माझी सगळी कामं आवरलेली असतात. इवन आमचा स्वयंपाक, त्यांचा म्हणजे डबा वगैरे सगळं काही आवरलेलं असतं. शौर्य उठल्यानंतर माझं एकच काम असतं, त्याला आंघोळ घालणे, त्याला नाश्ता देणे, आणि त्याच्यानंतर सगळे भांडी वगैरे क्लीन, कपडे वगैरे धुणे हेच काम राहिलेलं असतं माझं, बाकी काही काम राहिलेलं नसते. तर हे झालं माझं रोजचं डेलीचं आपलं रुटीन, साधं सिंपल. जास्त काही असंही नाही की बाबा आम्ही सिटीत राहतो म्हणजे काहीतरी वेगळं असेल, असं काही नाही. जे आपलं गावाकडं असतं साधं सिंपल तसंच इथंसुद्धा आहे. तर आम्ही चपाती किंवा बाजरी ते जे म्हणजे गहू वगैरे लागतात का नाही, ते सगळं काही आम्ही इथं विकत घेतो. आम्हाला शेतीतून धान्य अजिबातसुद्धा मिळत नाही, म्हणजे कोणतीच गोष्ट आम्ही घरनं आणत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे सगळं काही आम्ही इथं विकत घेतो. कधी खूप छान गहू लागतो आणि कधी बेकारसुद्धा लागतो गहू, कारण इथं आपल्यासारखं 1 क्विंटल किंवा
असं जास्त करून म्हणजे विकतच नाही ते. आणि विकत असतील पण मार्केटला जरी गेलं ना तरी तिथंसुद्धा 30 किलोनेच ते कट्टे देतात. 30 किलो किंवा 35 किलो असं काहीतरी त्यांचं मेजरमेंट आहे आणि त्याच्यानुसार ते कट्टे असतात 30 किलोच्या मेजरमेंटनुसार. तर आपण विचारलं ना 1 क्विंटलचं पाहिजे तर ते आपल्याला 3-4 कट्टे देणार असं. म्हणजे ह्यांच्याकडं असं मोठं पोतं वगैरे नसतं विकण्यासाठी, सुट्टंच. कारण इकडचे लोक एकदम, आपण जसं गावाला माल म्हणजे धान्य भरतो, 4 पोती सलग एकदाच गव्हाची घे उन्हाळ्यात किंवा असं 4 पोती बाजरीची घे असं, तर इकडं नसतं तसं. तर डबा वगैरे भरला यांचा, चहा वगैरे सगळं काही रेडी करून ठेवलं. आता त्याच्यानंतर कप वगैरे मोजून ठेवायचे होते मला 45 जे मेजरमेंटनुसार आहे ते. आणि त्यांची पिशवी वगैरे बॅग मी भरून ठेवली. त्याच्यानंतर आता म्हणलं देवपूजेचा व्हिडिओ तुम्हाला टाकायचा राहिला होता आणि हे देवघर पण तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून चला म्हणलं तुम्हाला देवपूजेचा व्हिडिओ टाकावा म्हणजे तुम्हाला देवघर पण दिसून येईल. तर हे तुम्हाला जे देवघर दिसतंय ना ते देवघर मला फक्त 264 रुपयांना मिळालेलं आहे. मी ते मेशोवरनं मागवलं होतं. आणि असं आपण जिथं भाड्यानं वगैरे राहतो का नाही तिथं खूप उपयोगी आहे हे, मला तर असं वाटतं. कारण प्रत्येक वेळी आपण जर मोटर घेतलं ना मस्त आता छान 8, 8.5 किंवा 6.5 हजारापर्यंत खूप छान देवघर भेटतात, जे की त्याला डोअर वगैरे असतो, मस्त असं उंच असतं, जे की लहान मुलांच्या काहीसुद्धा हाताला येत नाही. त्याच्यामधनं दिवा वगैरे किंवा अगरबत्ती वगैरे ते भाजून घ्यायचं काहीसुद्धा टेन्शन नाही. पण तेवढं सगळं घ्यायचं पण नाही काही. घेतल्यानंतर आपण जर रूम चेंज केली आपल्या कामानुसार तर ते एवढा ताप होतो, कुठंतरी फर्निचरच्या वस्तूची तुटफुटी होतच असते. आता जे आमच्याकडं कपाट आहे ना लाकडी, तर त्याचेसुद्धा कॉर्नर वगैरे एवढे घासून ना त्याची बिचारीची वाट लागलेली आहे. त्याच्यामुळं मी हे असंच निवडले. हे म्हणत होते आपण मोठं घेऊया 3.5 हजारापर्यंत, पण मी हे छोटं म्हटलं. जोपर्यंत शौर्य छोटा आहे ना तोपर्यंत एवढं सगळं छोटंच घ्यायचं. आणि जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा खूप मस्त असं देवघर बनवून घ्यायचं. त्या देव वगैरे पूजा करून घेतली होती मी. तर तुम्हाला कसं वाटतं आहे मला सांगा, हे देवघर मस्त वाटतं आहे का? आणि जास्त देवसुद्धा नाहीत माझ्याकडे, थोडेसेच आहेत जे मला आवडतात. ते एक म्हणजे गणपती बाप्पा, दुसरी म्हणजे अन्नपूर्णा देवी जी की आपल्या प्रत्येकाच्या घरात असावी, तिसरी म्हणजे महालक्ष्मी आणि चौथं हे श्रीकृष्ण. एवढेच माझ्याकडे देव आहे, जास्त देव वगैरे काही नाहीत. तर जसे आपण गावाकडं करतो तसेच एवढी पण काय हायपाय आपली देवपूजा नाही. जसे आपण एका खेड्यागावात आलो ना तसं सिंपल राहायचं. पुण्यात आलो म्हणून असं नाही की बाबा खूपच जास्त पगार आहे आणि खूपच असं मोठ्या लोकांसारखं असं नाही. जे साधं सिंपल आपलं जीवन आहे तसंच आम्ही सुद्धा जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. तर देवपूजा वगैरे करून घेतलीत. पिल्लू तर उठलाच होता. पिल्लूचा नाश्ता वगैरे सगळं काही झालं होतं आणि तो खाली त्याच्या मित्रासोबत खेळायला गेला होता. तर अशा पद्धतीचं माझं दिवसभराचं जे रुटीन आहे ना ते असते. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण मला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका हाऊसवाईफला नक्की सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टनेच मी सुद्धा पुढं जाईन. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्हाला मायक्रमविषयीची सुद्धा मी माहिती द्यायची आहे की मी घर बसल्या ऑर्डर्स घेते लग्नात, ह्याच्यात आपण जे रुखवताचं साहित्य मांडतो ना त्याच्यामध्ये. तर मी ते मायक्रमचं सुद्धा तुम्हाला नक्की शेअर करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू मी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्टिच म्हणजे शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. ते कसं बाबा तुम्हीसुद्धा घरी बसून शिकाल ते. तर मी त्याचीसुद्धा उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम डिटेल माहिती देईन की मायक्रमच्या वस्तू बनवण्यासाठी काय साहित्य लागतं किंवा कुठून घ्यायचं याच्याविषयी सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला देईन. तर असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर चलो आजच्यासाठी बाय.